आम्हाला अटक करून तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही धडाडीचे पोलीसवाले आहात, आणि आता आमची गाडी दुरुस्त करून सुद्धा तुम्ही हे सिद्ध केलं की तुम्ही 1 नंबरचे मेकॅनिक आहात. वरच्याची काठी नाही, आमची वाचतीच. काल लागा एसीपी होता, आज मेकॅनिक झालाय, पण दोन्ही वेळेला कामगिरी एकदम कशी आहा पहाच. वा राया, तू पण नाही बदललास. आधी सुद्धा चीप बोलायचास आणि आता सुद्धा चीप बोलतोयस. अहो कडे काय झालं एसीपी रणजित? आता तुम्ही कुठं राहिलाय तवा एसीपी मामा? ते आमच्या तोंडात बसलंय म्हणून. तर मेकॅनिक रणजितराव ढाले पाटील ही तुमच्या कामाची फीज. ते सुट्ट बिट्ट काय राहतील ना, ते बी तुमच्याकडेच ठेवा. कसं आहे राया, ही गाडी रस्त्याला बंद पडलेली होती, मदत म्हणून चालू करून दिली. तुझी असती असं माहिती असतं तर थांबलो सुद्धा नसतो. लक्ष्मी राहिलं. तुमच्या एक गोष्ट ध्यानात आली का रणजितराव? तुम्ही जवा कवा आम्हाला आडवे जाताय ना, तुमचे हात काळे वाटतच. हे काय आता बी काळे झाल्यात. राया, मला माझे हात कसे साफ करायचे ते माहिती आहे. आणि आणखी एक, एसीपी असो किंवा नसो, तुझं मुस्काट इथेच फोडू शकतो तुझ्या ड्रायव्हर समोर. एवढं नगस. मी बोललेलं ऐकलं ना? लक्षात ठेव. गाडी नीट करून दिलीये, गाडीत बसायचं आणि सुटायचं. नाव लक्षात आहे ना माझं? रणजित ढाले पाटील. नावापुढे एसीपी असो किंवा नसो, पण माणूस तोच आहे. आणि हातही तोच. माझ्याकडे तुझ्यासाठी एकदम भारी गुड न्यूज आहे बघ. आता तुझ्यामध्ये आणि तुझ्या प्रेमामध्ये कुठलाच डांबण डबरा येणारच नाहीये. का काय झालं? अगं ती अपर्णा मोरे आहे की नाही, ती सुजित भाऊजींना नाही म्हणलीये. मोने, आता तुझी लाईन एकदम क्लिअर झाली बघ. आता फुल बॅटिंग करून फुल शूटिंग करू. संजय, खुळी झाली का काय ग तू? हा मग आनंद झाला की खुळी लागतेच ना. संजय, अगं असं नसतंय बाय माझे. असं नसते मग कसं असते? मोने, आता एवढ्या दिवसांनी सगळं चांगलं होतंय बघ. आता उगाच कच खाऊ नको बर का तू. संजय, तू 10वीतली पोरगी आहेस का ग? अगं आता तुझं लग्न झालंय, एवढी मोठी पोलीस ऑफिसर होणार आहे, जरा तरी मोठ्यागत वाक्य. म्हणजे संजय, सुजितचं कोणावर तरी मनापासून प्रेम होतं आणि ती पोरगी नाही म्हणली तर लगेच चान्स मारू का मी? हा मग अगं जेव्हा माझा हार्ट ब्रेक झाला ना, तेव्हा मी लई म्हणजे लई विचार केला बघ. मला आता माझी पर्सनल स्पेस हवी आहे, आणि जशी मला माझी पर्सनल स्पेस हवी आहे तशी सुजितला बी हवी असेलच ना. अगं पण संजय, आता ती पोरगी नाही म्हणली तर मी लगेच मध्ये घुसू का? अगं संजय, त्यांना त्यांचा येळ घेऊ दे, विचार करू दे. नाही नाही म्हणता म्हणता माझी मोना डार्लिंग तर एकदम मोठ्या माणसांसारखं बोलायला लागली. हो का? चढव चढव, हरभऱ्याच्या झाडावर चढव मला. ए,
हरभऱ्याच्या झाडावर नाही बर का, मी खरंच नोटीस केलंय म्हणून बोलती. मग तसं हे बी नोटीस कर. तू जसा त्या अपर्णा मोरे बद्दल विचार करत होतीस तशी ती पोरगी नाहीये. तुला ती पोरगी रॉंग वाटत होती. ती सुजितरावांवर नाही, त्यांच्या ढाले पाटील असल्यावर प्रेम करते असं वाटत होतं ना. पण संजय तिने नकार देऊन तुला फुल रॉंग प्रूफ केले. संजय जरा विचार कर, ती जर त्यांच्या नावावर पैशावर मरत असती तर ती नाही कशाला म्हणली असती ग. तेव्हा तुझं रीडिंग आहे ना फुल ऑन रॉंग आहे, ती चेंज कर पहिलं. एकदम बरोबर बोलतीये ग तू. मी लय चुकीचा विचार केला तिच्याबद्दल. मी रॉंग ठरले. मी असं नव्हतं करायला पाहिजे. शानी बाय ग माझी ती. बरं आता ठेवते फोन. हा. गंदे सर, दुर्दैवाची गोष्ट अशी की शेतीला बिझनेस म्हणून बघितलंच जात नाही आपल्याकडे. जेव्हा की आपल्याकडे पोषक वातावरण आहे, आपण हवी ती पिके घेऊ शकतो, भरघोस उत्पन्न काढू शकतो. आणि म्हणतात ना, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, तसं आपण सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेती करायला हवी. त्यामुळे सगळ्या गोष्टी सुखकर आणि सुव्यवस्थित होतील. इम्प्रेसिव्ह. आणि तुमचं प्रेझेंटेशन सुद्धा चांगलं आहे. काल तुम्ही मला ईमेलने पाठवलं होतं ना, त्याच वेळेस मी पाहिलं. आवडलं आपल्याला. थँक्यू सो मच सर. सो तुम्ही माझ्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार आहात? नाही, ॲक्च्युली मी जी जमीन बघितली या प्रोजेक्टसाठी तिचा सौदा 2 दिवसातच करायला हवा, नाहीतर हातची चांगली जमीन जाईल. आणि मी लवकरच तुमचे पैसे परत करेल आणि ऑफकोर्स उत्पन्नातले 10% सुद्धा. अहो, हा स्वराज गंदेच काय, ज्यांच्याकडे गुंतवण्यासारखा पैसा आहे ते सुद्धा या प्रोजेक्टमध्ये गुंतवतील. कारण का तुझं प्रोजेक्टच तसं आहे. दुसरं म्हणजे तुमचं नाव. तुमच्यासारखा चांगला माणूस, विश्वासू माणूस असेल तर तुम्हाला दिलेले पैसे परत मिळण्याची खात्रीच ना. हा फोन बनवण्याचा विचार चांगला असेल हा, पण आम्ही माणसं या फोनमध्येच गुंतून पडतो. काम कधी करायचं? हा, तर रणजितराव, तुमचा प्रोजेक्ट आवडला आपल्याला. ओ हो सर प्लीज तुम्ही घ्या फोन, महत्वाचा असेल. एकच मिनिट. हॅलो. ए हाय हॅलोच्या, तू आमचा फोन कट करीतो. दात आले का तुला? अरे बघ, तसं आपण एकदम नावाप्रमाणे स्वाट्या पण हार्ड झालो ना. अहो रायशेठ, अहो ते साखरचा पाक आणि जास्मिनचा वास गंध्या. तुझ्या हातात जे काय काम असेल ना ते पाठदिशी सोडायचं आणि चाडदिशी हापीसला यायचं. ते बी 0 मिनिटात. किती मिनिटात? 0 मिनिटात. रायशेठ, मला थोडा वेळ द्या, कारण का एक जण माझ्याकडे भेटायला आलाय. अर्ध्या तासात पोहोचतो तुमच्या ऑफिसला. ए, तू आम्हाला नाही म्हणतो? आम्हाला नाही म्हणतो तू? असा कोण आलाय तुझ्याकडे? अमेरिकेचा राष्ट्रपती का आपला पंतप्रतिनिधी? अहो रायशेठ, काय थट्टा करता काय गरीबाची? ए, कोण आलाय ते सांग. अहो ते रणजितराव ढाले पाटील आले. त्यांच्याकडे प्रोजेक्ट लय इंटरेस्टिंग आहे. ए थांब, कोणचा ढाले पाटील म्हणला तू? अहो ते रणजितराव ढाले पाटील. पण जरा बँकेच्या प्रोसिजरला वेळ लागतोय म्हणून ते आपल्यासारख्या प्रायव्हेट गुंतवणूकदाराकडे आले. रणजितराव ढाले पाटलाला पैशाची गरज? होय रायशेठ. म्हणजे माझी एसीपी रणजितराव ढाले पाटील हा, आजी खंक भिकारी, लोन मागती दारोदारी. हा, प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग आहे. कुणी इन्व्हेस्टमेंट करेल. हा, आता त्यांना घाई आहे म्हणून ते आपल्याकडे आलेत. आपलं काम कसं पटदिशी असतं. म्हणजे खिंडीत गंडीत, अडचणीत अडकीत, त्यात सिच्युएशन एकदम टाईट येते. बरोबर ओळखलं. ए गांधे, त्याचं जे काही प्रपोजल आहे ना ते नीट समजावून घ्यायचं आणि लगोलग माझ्याकडे यायचं. हे बघ, त्याला अजिबात कळलं नाही पाहिजे तू माझा माणूस आहे म्हणून. कळलं ना? येतंय नव ध्यानात? होय रायशेठ. तसा तू हुशारेस म्हणा. ठेव. रणजित ढाले पाटील, पैशांची गरज. सॉरी रणजितराव, तुम्हाला थांबावं लागलं. इट्स ओके. तुम्हाला मी चहा आणि कॉफी बद्दल विचारलंच नाही. नाही थँक्स, नको. असं कसं? काहीतरी घ्यावं लागेल तुम्हाला. नाही सर, खरंच नको. ठीक आहे. पण रणजितराव, तुम्ही मला या प्रोजेक्ट बद्दल जरा सविस्तर माहिती देता का?
निघाला? हो ते आई साहेबांनी सांगितलंय होळीसाठी वाळकी लाकडं बघ आणि ते तोडून आण आणि तसं बी आपल्या बागात चटणी बी होईल आणि विचारले तेवढंच सांगत जा. चला. जी. ए थांब इकडे इकडे. होळी पेटवायची आहे ना? आमच्याकडे काही जुनी कागदपत्र आहेत रद्दीची, ती घेऊन जा. जी वहिनी साहेब. बिनकामाचीच आहेत, फेकलीच पाहिजेत, हाय की नाही? जी. कागदानं होळी लगेच पेटते बा. हा ना. जा जा तू ते लाकडाचं काम कर आणि आमच्याकडे कागद घ्यायला ये. जी. जा. आता बिनकामाची कागद जळणार आणि ढाले पाटलांची होळी धान 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 पेटणार. होळी रे होळी, पूर्णाची पोळी. सणासुदीचा एवढा चेहरा का पाडलाय? आणि हे काय धाबा का बंद करून ठेवलाय? संजय, कारण माहिती नसल्यासारखं गवागू नको. हे तो उज्ज्वल नसलेल्या भविष्याची चिंता सतवते मला. चिंता? तुझ्या या चिंता बिंता सगळ्या आज होलिका देवीला अर्पण कर बघ. मी काय म्हणते, माझ्याकडे तुझ्यासाठी एक गंमत आहे. बघ, मी बनवल्यात माझ्या हाताने स्वतः. आणि तुला सांगू का, जायफळ पण घातलंय, एकदम भारी झोप लागल बघ. संजय, सध्याच्या घडीला मी फक्त एवढंच करू शकतो. ठीक आहे, तसं तर तसं, पण त्याआधी तुला आपल्या घरी यावं लागल, घरच्या होळीला नारळ व्हावा लागल, नैवेद्य दाखवून झाला की मग त्याच्यानंतर तुला काय करायचंय ते कर. घे. संजय, नको ना यार, नको ना मला चेअरअप करायचा प्रयत्न करू. नाही होणार मी चेअरअप. सध्या मी फक्त चिरकू शकतो. नाहीये माझा मूड. सुजा, अपर्णा. संजय, माझी मस्करी नको करू. तुम्ही बोला, मी थांबते. थांबा वहिनी साहेब, मी खूप वेळ नाही थांबणार आहे, निघते लगेच. मी फक्त एवढ्यासाठी आले होते सुजितजी की सुजितजी, मागे तुम्ही मला हे महागडं घड्याळ गिफ्ट केलं होतं, खूप सुंदर आहे, मला खूप आवडलंही होतं. पण आता आपल्यात काही मला नाही वाटत की हे ठेवून घेण्याचा अधिकार आता माझ्याकडे आहे. हे तुम्ही परत घ्या. येते मी. आपण थांब. जर नकारच द्यायचा होता तर एवढे दिवस का टाइमपास चालला होता का? माझ्यासोबत एवढा वेळ घालवलास का? मला स्वप्न दाखवलीस का? माझ्या आईला भेटलीस? तेच तुमच्या आई साहेबांना भेटले तेव्हाच कळलं मला की आपलं लग्न होऊ शकत नाही. या पलीकडे मी तुम्हाला आता काहीच सांगू शकत नाही. मला माफ करा. खरं तर माझंही तुमच्यावर
येते मी. सुजा जा, थांबव तिला. अरे हसतोय काय? संजय असा विषय हो, म्हणजे एकच झालं माहितीये का, आपल्याला असं वाटतं की आपल्याला वाघ मारायचं म्हणून आपल्याला टेन्शन येतं, पण इथं तर उंदीर आपल्याला पिंजऱ्यात आणायचं आहे. म्हणजे संजय पेपर लई सोपा आहे. मला ना असं वाटत होतं की सगळं संपलंय, तसं नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे. सुजा, तू हे जे काय बोलतोय ना ते जरा मला इसकटून सांगशील का? अगं संजय, खरी मेत तर इथं आहे. कुठं? तू नीट ऐकलं नाहीस का काय म्हटली ती? तिचं माझ्यावर अजूनही प्रेम आहे. आई साहेबांना भेटल्यानंतर तिचे हातपाय गार पडले आणि ती बॅग फुटला गेली. एखाद्या जाणत्या माणसानं, मोठ्या माणसानं जर तिची समजूत काढली ना तर सगळं सॉर्ट आउट होऊ शकतं. संजय, असा एक माणूस आहे. कोण? तू. मी? संजय, तूच तो आशेचा दिवा आहेस. तू ती काडेपेटेतली शेवटची काडी आहेस. संजय, आपल्या मैत्रीपाई तिला पटवून देणे, आई साहेबांना घाबरायचं काही कारण नाहीये. आई साहेब नावाच्या राक्षसाला संजयनं ढाले पाटील पुरून उरली आहे. अरे तू हे करू शकतेस, तूच हे करू शकतेस. आहो, तुम्ही केव्हा आलात? झाला अर्धा तास. तू तुझ्या लाडक्या दिराला पुरणपोळी घेऊन गेली होतीस तेव्हा. आणि काय ग, आता ओके ना तो? ओके. पण हे बरं आहे, त्याला मस्त पुरणपोळी आणि मला इथे काहीच नाही. म्हणजे तुम्ही काही खाल्लं नाही? मी सर्वेश त्यांना सांगून गेलते की थांबा मी काहीतरी घेऊन येते. गप, मस्करी करत होतो. अहो, खरं तर सुजित भाऊजींना इकडेच बोलवायचं होतं. त्यांना मी लय फोन केले, मेसेजेस पण केले, पण ते काही उत्तरच देईना. मग म्हणलं स्वतःहूनच जावं, त्यांना बोलवावं. बेबी मावशी जर इथं असते ना तर त्यांच्या घशाखाली घास उतरला नसता त्यांच्या आठवणीनं. अच्छा, म्हणजे बेबी मावशीने गारगोटीवरून सांगितलं तुला की सुनबाई जा आणि आमच्या सुजाला पुरणपोळी देऊन ये. सांगायला कशाला पाहिजे? आपल्या माणसासाठी गोडधोड करायला नको? तेच म्हणतोय मी संजू, सणासुदीचं आपल्या माणसाला गोडधोड द्यायला हवं की नाही? अहो नको ना. संजू, आज काहीतरी हुकल्यासारखं झालंय. घरात कोणी काही बोललंय का तुला की ट्रेनिंग आणि घरातलं काम एकत्र झाल्यामुळे एनर्जी डाऊन आहे? अहो नाही हो, उलट ट्रेनिंग केल्यानं काहीतरी केल्यासारखं तरी वाटते. मग काय झालंय? अहो मी आज ढाब्यावर गेलते तर मला तिथे ती अपर्णा भेटली होती. अपर्णामुळे मूड गेलाय तुझा? नाही नाही, जाऊ देत, सोडा ना. तुम्ही सांगा, तुम्ही त्या गंधेंना भेटणार होतात ना, कशी झाली मीटिंग? संजू, तू म्हणतेस ना तसं होप बडी तोफ चीज होतीये. खूप होपफुल आहेत. माझं प्रेझेंटेशन ऐकताना खूप एक्साइटेड होते ते. मी त्यांना सांगितलंय 2 दिवसात मला सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या आहेत. जर तुमचा इंटरेस्ट नसेल, काही वेगळी अडचण असेल तर मला स्पष्ट सांगा, मी वेगळा फायनान्सर शोधेन, असं मी स्पष्ट सांगितलंय त्यांना. मग काय म्हणले ते? मग काय, जस्ट त्यांचा फोन आला होता. ते मला स्पष्ट म्हणालेत की तुम्ही दुसरा फायनान्सर शोधू नका, मी फायनान्स करायला तयार आहे. मला खात्री होतीच. तुम्ही एखादं काम हातात घेतले आणि ते पूर्ण नाही झाले, असं कधी झालंय का? ते होईपर्यंत तुम्ही त्याचा पिच्छाच सोडणार नाही. तसंच झालंय बघा. आता उगाच चांगल्या कामात शंका नको. नाही म्हणजे एखादं काम चांगलं होणार असतं आणि आपल्याला उगाच डाऊट येतो ना, तसलं काय नको व्हायला. काय म्हणजे सगळं ठीक आहे ना? काय नाही, उलट चांगलंच झालं ना. सणाच्या दिवशी असली भारी न्यूज मिळाली. ते आहेच म्हणा, पण संजू यात खरं क्रेडिट तुझं आहे. तू आणि सुजितने मला समजून नसतं घेतलं तर. संजू, काय कसलं टेन्शन आलंय का तुला? टेन्शन कोणाला चुकलंय होय? पण ज्या गोष्टीचं मी टेन्शन घ्यायला पाहिजे ती मी आज केलीच नाहीये बघा. तू अभ्यासाबद्दल बोलतेस आय गेस.
मिनिटभर पण अभ्यास नाही झालाय हो आज. आता होळीची पण सगळी तयारी करायची होती. मला थोडा वेळ देता का? मी अभ्यासाला बसते. ठीक आहे, घे तू वेळ. पण आज रात्री मी काय झोपू देत नसतो तुला. होळीची रात्र आहे, आग तर भडकलीच पाहिजे ना. अहो जावा तिकडं, अभ्यास करू देत मला. ठीक आहे, करतो अभ्यास. मी होळीची तयारी झाली की नाही बघतो. पुस्तक हिथंच तर ठेवलेली, कुठं गेली? कुठं गेली? कुठं गेले असतील?